आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतो आहे. पाठीमागच्या वेळेला आपण फ्लिप फ्लॉप हा टॉपिक पाहिला, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा टॉपिक पाहिला होता. आज जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे त्याचं जे टायटल आहे ते आहे फ्लिप फ्लॉप. आता बेसिकली हा जो फ्लिप फ्लॉप आहे तो स्टडी करण्याच्या अगोदर आपण SYमध्ये काही पार्ट पाहिलेलं होतं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा. तर त्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही गेट्स पाहिले होते. आता हे जे गेट्स आहेत हे आपल्याला थोडेसे आता रिवाईज करावे लागतील, कारण इथं फ्लिप फ्लॉपमध्ये तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन करायचं वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लिप फ्लॉपचं ते त्याच्यासाठी आवश्यक काय तर बेसिक गेट्स आहेत. तर पहिल्यांदा काय करतो मी थोडी रिव्हिजन घेतो आणि नंतर आपण फ्लिप फ्लॉप या टॉपिककडे वळू. बेसिक गेट जे असतात किंवा ज्याला आपण लॉजिक गेट म्हणतो, लॉजिक गेट जे असेल ते अशा पद्धतीचं एक सर्किट असतं की ज्याला एक किंवा एकापेक्षा जास्त इनपुट्स असतात आणि एक आउटपुट असतं. सो लॉजिक गेट is a circuit which has one or many inputs but only one output. अशा पद्धतीचं जे सर्किट आहे त्याला आपण लॉजिक गेट म्हणतो. म्हणजे बेसिक टाईप कोणकोणते आहेत लॉजिक गेटमध्ये? पहिला जो टाईप आहे तो आहे अँड गेट. दुसरा जो टाईप आहे तो आहे ऑर गेट. तिसरा जो आहे त्याला म्हटलं जातं नॉट गेट. हे जे तीन आहेत, पहिलं अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट, हे तीन गेट जे आहेत यांना म्हटलं जातं बेसिक गेट्स. बेसिक गेट्स. आता हे जे बेसिक गेट्स असतील तर त्याच्यामधले हे जे तीन गेट्स आहेत अँड, ऑर आणि नॉट, हे कशा पद्धतीनं असतात पहा. मी थोडंसं फास्ट रिवाईज करतो आहे. त्यातलं पहिलं जे गेट आहे ते आता मी घेतो आहे, कारण ही गेट्स आपल्याला आता स्टडी करावी लागतील. पहिलं जे गेट आहे ते अँड गेट. अँड गेटचा जर सिम्बॉल तुम्ही पाहिला तर हा सिम्बॉल आहे त्याचा. सर्किट सिम्बॉल हे एक पर्टिक्युलर टाईपने असतात. अँड गेट काढताना या पद्धतीनं ड्रॉ केलं जातं. इथं स्ट्रेट लाईन असते आणि या बाजूला हा जो पार्ट असेल तो कर्व शेप असतो. ही दोन इनपुट्स असतील A, B. हे जे असेल ते असेल Y. हे जे आहे याला म्हणतात सिम्बॉल ऑफ अँड गेट. त्याच्यानंतर हे जे अँड गेट असेल ह्याचं लॉजिक स्टेटमेंट जे असतं, लॉजिकल स्टेटमेंट म्हणजे काय की हे जे Y आउटपुट असेल ते कशा पद्धतीनं असेल. तर अँड गेटचं जे या ठिकाणी आपण स्टेटमेंट पाहणार आहे ते कसं असतं पहा. इफ A and B are high, then and then only Y will be high. म्हणजे अँड गेटमध्ये ज्या वेळेला A आणि B दोन्ही हाय स्टेटमध्ये असतात, हाय याचा अर्थ लॉजिक 1 स्टेटमध्ये, हे जर दोन्ही लॉजिक 1मध्ये असेल तरच आउटपुट काय राहील, हाय स्टेटमध्ये राहील. आणि हे डिनोट करण्यासाठी जे एक्सप्रेशन वापरलं जातं त्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणतात. आणि हे जे बुलियन एक्सप्रेशन असतं ते लिहिलं जातं Y = A.B न. तर Y = A.B याचा अर्थ काय, हे वाचताना या पद्धतीनं वाचायचं. Y = A लॉजिकल अँड विथ B. म्हणजे हे जे दोन इनपुट्स असतील त्याचं काय करायचं, लॉजिकल अँड फंक्शन घ्यायचं अँड गेटमध्ये. आणि याचं आउटपुट हाय कधी असेल, ज्या वेळेला ही दोन्ही इनपुट्स हाय असतील त्याच वेळेला हे आउटपुट काय असणार आहे, हाय असणार आहे. आता पहा ह्याचं जर ट्रूथ टेबल आपण पाहिलं, कुठलंही गेट असेल तर त्याचं ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करावं लागतं. तर ही जी दोन इनपुट्स असतील ही आता इनपुट्स झाली आणि इथं आपण काय घेणार आहे, आउटपुट घेणार आहे. हे Y जे असेल ते काय असेल, A.B. अँडसाठी डॉट हा सिम्बॉल वापरला जातो, पण बेसिकली ते मल्टिप्लिकेशन नाही आहे, तर ते काय लॉजिकल अँड ऑपरेशन आहे. आता ही दोन इनपुट्स आहेत A आणि B.
तर ह्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय असू शकतील? A0 असू शकेल, B0 असेल, A0 असेल, B1 असेल, A1 असेल, B0 असेल, किंवा दोन्ही 1-1 असतील. तर हे या पद्धतीनं राहतील. म्हणजे जर 2 इनपुट्स असतील तर 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतील. आणि आता पहा, अँड गेटमध्ये हे जे वाय आउटपुट असेल ते हाय कधी असणार आहे? जर ए आणि बी दोन्ही हाय असतील, लॉजिकल हाय याचा अर्थ 1 स्टेटमध्ये, तरच हे वाय काय असेल? 1 असेल. म्हणजे इथं पहा, ए हाय आहे, बी हाय आहे, म्हणजे दोन्ही लॉजिकल 1 आहेत किंवा 1-1 असतील, तर हे वाय आउटपुट काय येईल? 1 येईल. इथं मात्र कुठं ना कुठं तरी एक इनपुट काय? 0. अशा वेळेला हे जे वाय आउटपुट असेल ते काय येईल? 0 असेल. हे झालं ट्रूथ टेबल ऑफ लॉजिक गेट, म्हणजे याला आपण बी म्हणू. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रूथ टेबल. प्रत्येक गेट जे असेल त्याला काय करावं लागतं? ट्रूथ टेबल स्टडी करावं लागेल. तर हे झालं पहिलं अँड गेटचं. अँड गेटचं आउटपुट हाय कधी असेल? जर दोन्ही इनपुट्स हाय असतील तरच आउटपुट हाय असतं. दोन्हीपैकी कुठलंही एक इनपुट लो असेल तर आउटपुट काय असतं? लो असतं. हे झालं लॉजिकल अँड गेट. गेट्समध्ये तुम्हाला काय करावं लागतं? त्याचा सिम्बॉल माहीत पाहिजे. त्याचं हे जे इथं y=a.b लिहिलं, ह्याला बुलियन एक्सप्रेशन असं म्हणतात. आणि हे जे ट्रूथ टेबल असेल ते माहीत पाहिजे, आणि त्याचबरोबर त्याचं लॉजिकल स्टेटमेंट माहीत पाहिजे. हे झालं पहिलं गेट, अँड गेट. आता दुसरं जे गेट आहे ते दुसरं गेट आता मी इथं घेतो आहे, हे सेकंड गेट. दुसरं गेट आहे ऑर गेट. जसं आपण अँडचं पाहिलं त्याच पद्धतीनं काय करायचं आहे? ऑरचं पाहायचं आहे. आता ऑरचं पाहताना कशा पद्धतीनं पाहिलं जातं पहा. हे जर ऑर गेट घेतलं तर पहिल्यांदा त्याचा सिम्बॉल ड्रॉ करायचा. आता सिम्बॉल ड्रॉ करताना मगाशी ज्या पद्धती आपण अँडचा पाहिला होता तिथं स्ट्रेट लाईन होती, इथं इनपुटला काय यायची? कर्व घ्यायची. हे या पद्धतीनं येईल. ही 2 इनपुट्स येतील, ए इनपुट, दुसरं जे असेल ते येईल बी इनपुट, आणि हे जे असेल ते वाय. आता ह्याचं जे बुलियन एक्सप्रेशन असेल ते लिहिण्यासाठी या पद्धतीनं वापरलं जातं. A+B हा सिम्बॉल वापरला जातो. हे जे प्लस असेल ते बेसिकली मॅथमॅटिकल प्लस ऑपरेशन नाही किंवा ॲडिशन नाही आहे, तर हे काय? लॉजिकल ऑर ऑपरेशन. जसं आपण अँडसाठी डॉट वापरलं होतं तसं ऑरसाठी काय वापरतात? प्लस साईन वापरतात. पण प्लस याचा अर्थ ॲडिशन नाही, तर ते काय असतं? लॉजिकल ऑर ऑपरेशन असेल. ही 2 इनपुट्स, आणि हे या पद्धतीनं y=a+b. पण हे वाचताना मात्र हे या पद्धतीनं वाचलं जातं, y=a लॉजिकल ऑर विथ बी. म्हणजे ए आणि बीचं काय केलं जातं? या पद्धतीनं लॉजिकल ऑर ऑपरेशन केलं जातं. तर हा याचा सिम्बॉल. आणि हे जे इथं दाखवले y=a+b, हे काय झालं? त्याचं बुलियन एक्सप्रेशन झालं. आता ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करू. जसं आपण मगाशी अँडचं पाहिलं होतं त्याच पद्धतीनं ही 2 इनपुट्स असतील, ए बी. या ठिकाणी काय असणार आहे? हे आउटपुट असणार आहे. इथं हे जे असणार आहे ते काय? इनपुट आहे. आणि इथं आपण आउटपुट काय? तर y=a लॉजिकल ऑर विथ बी, म्हणजे काय म्हटलेलं आहे? a+b. आता इथं 2 इनपुट्स असल्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती येतील? 4 येतील. ही लिहिताना या सिक्वेन्सनी लिहायची, 0-0, 0-1, 1-0 आणि 1-1. हे का? तर हा बायनरी 0 आहे, हा बायनरी 0, 1, 2 आणि 3 हे इन्क्रीजिंग ऑर्डरले आहे, त्यामुळे लिहिताना ही ऑर्डर याच पद्धतीनं मेंटेन करा. आता ऑर गेटमध्ये पहा, ऑरचं नाव सांगतं की ऑर ए ऑर बी, म्हणजे 2 इनपुटपैकी कुठलंही एक इनपुट 1 असेल, एकतर A1 असेल किंवा B1 असेल किंवा दोन्ही असतील. म्हणजे आता इथं पहा, ही दोन्ही इनपुट 0-0 आहे, कुठलंच इनपुट 1 नाही, त्यामुळे हे आउटपुट काय येईल? 0 येईल. इथं मात्र B1 आहे, इथं A1 आहे, त्यामुळे हे आउटपुट काय येतील? 1-1 येतील. आणि इथं ही दोन्ही 1-1 आहेत, म्हणजे दोन्ही इन्क्लुझिव्ह असल्यामुळं हे जे असेल ते काय येईल? 1 येईल. म्हणजे कोणतंही एक इनपुट 1 किंवा जर दोन्ही इनपुट 1 असतील तरच आउटपुट काय येतं? 1 येतं. कोणत्या गेटचं? ऑर गेटचं. आणि म्हणून ह्या गेटला म्हटलं जातं लॉजिकल ऑर गेट. लॉजिकल ऑर गेटमध्ये काय असतं? जर सगळेच्या सगळे इनपुट 0 असतील तरच आउटपुट 0 येतं. मग याचं लॉजिकल स्टेटमेंट कसं येईल? द आउटपुट
of an OR gate is 0 only when all of its inputs are 0. म्हणजे जर त्याची इनपुट्स सगळेच्या सगळे इनपुट 0 असतील तरच 0 येतं. अदरवाईज कोणतंही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतं. हे झालं सेकंड गेट ऑर गेट. आता आपल्याला तिसरं गेट पाहायचं आहे, थर्ड गेट. थर्ड गेट जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण ते वापरून आपण पुढं काही डिराइव्ड गेट तयार करणार आहोत. तिसरं जे गेट आहे त्याला म्हटलं जातं नॉट गेट. आता हे नॉट गेट कसं आहे पहा. नॉट गेटमध्ये त्याचा सिम्बॉल जो असतो तो थोडासा वेगळा आहे. या पद्धतीनं एक ट्रायंगल काढला जातो. याला मात्र एकच इनपुट असतं ए, आणि इथे एक बबल काढला जातो, आणि हे आउटपुट जे असेल वाय इज इक्वल टू ते लिहिलं जातं वाय इज इक्वल टू ए बार. म्हणजे आता पहा, नॉट गेटमध्ये काय, इथं मात्र अगोदर काय होते की एकापेक्षा जास्त इनपुट होते, पण नॉट गेटला मात्र तसं नसतं. नॉट गेटला काय राहतं, एक इनपुट असतं आणि एकच आउटपुट असतं. म्हणजे इनपुट जर ए असेल तर आउटपुट जे असेल इट इज कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय, इनपुटसारखं नाही, त्याच्या अपोजिट. म्हणजे इनपुटला जर ए 0 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट किती असतं 1, म्हणजे आउटपुटला किती येईल 1 येईल. आणि इथं जर 1 असेल तर आउटपुटला किती येईल 0 येईल. तर नॉट गेट काय करतं, इनपुट त्याचं कॉम्प्लिमेंट करतं किंवा इन्व्हर्ट करतं, आणि म्हणून नॉट गेटला दुसरं एक नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हर्टर. त्याला दुसरं काय नाव आहे, इन्व्हर्टर. तर हे झालं त्याचं बुलियन एक्सप्रेशन, वाय इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. सो वाय इज इक्वल टू ए बार, हे ह्याचं बुलियन एक्सप्रेशन झालं. हा जो आहे तो याचा सिम्बॉल झाला, आणि याचं ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल काय, एकच इनपुट आहे, त्यामुळे इथं फक्त आपण लिहिताना काय लिहिणार आहे, इनपुट, आणि इथं आउटपुट. आउटपुट काय, वाय इज इक्वल टू ए बार, आणि इनपुट काय लिहितं ए. इनपुट एकच आहे ना, त्यामुळे इथं एकच येईल. म्हणजे त्याची पॉसिबल कॉम्बिनेशन काय येतील, एक तर ते 0 असेल किंवा 1 असेल. मग पहा, इनपुट जर 0 असेल तर आउटपुट किती येणार आहे, 1 येणार आहे, आणि इनपुट जर 1 असेल तर आउटपुट किती येणार आहे, 0. तर हे झालं नॉट गेटचं ट्रूथ टेबल. हे आहे बी, ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट. आता आपण 3 गेट्स पाहिले. पहिलं जे गेट होतं ते पहिलं गेट होतं अँड गेट. अँड गेटमध्ये इक्वेशन काय होतं, वाय इज इक्वल टू ए डॉट बी. दुसरं जे गेट होतं ते होतं ऑर गेट. त्याच्यामध्ये काय होतं, वाय इज इक्वल टू ए प्लस बी. आणि तिसरं जे आहे ते वाय इज इक्वल टू ए बार. पण ही जी 3 गेट्स आहेत, अँड, ऑर आणि नॉट, हे ज्यांना म्हटलं जातं बेसिक गेट्स. हे जे 3 गेट्स आहेत, अँड, ऑर आणि नॉट, यांना काय म्हटलं जातं, बेसिक गेट्स. आता काय केलं जातं पहा, हे अँड आणि हे नॉट ह्याचं कॉम्बिनेशन मिळून एक गेट तयार केलं जातं. हे ऑर आणि हे जे नॉट असेल त्याचं कॉम्बिनेशन मिळून एक गेट तयार केलं जातं. आणि ती जी गेट्स आहेत त्यांना म्हटलं जातं नॅन्ड आणि नॉर. आपण फ्लिपफ्लॉपमध्ये ज्यावेळेला गेट्स फ्लिपफ्लॉप स्टडी करणार आहे त्यावेळेला ही गेट्स, त्याचे ट्रूथ टेबल आणि त्याचे सिम्बॉल्स हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत, आणि म्हणून मी हे काय करतो आहे, रिवाईज करतो. हा पाठ बऱ्यापैकी आपला SYBSCला झालेला होता. आता जी आपण गेट्स पाहणार आहे ती काय केलेली आहेत, बेसिक गेट्सपासून डिराईव्ह केलेली आहेत, म्हणून त्याला आपण नाव देणार आहे डिराईव्ड गेट्स. डिराईव्ड गेट्स. आता ही गेट्स कशा पद्धतीने आहेत पहा. आता डिराईव्ह गेट्स ज्या वेळेला तुम्ही हे तयार करता त्यावेळेस पहिलं जे गेट असेल ते आहे नॅन्ड गेट. आपण त्याला सिक्वेन्शियल नंबर देऊ, 3 झालेला होता, हा येईल 4. नॅन्ड गेट. नॅन्ड गेट जे असतं ते कॉम्बिनेशन असतं नॉट प्लस अँड.
म्हणजे हा एन आणि हे ए एन डी मिळून काय होतो, हा नॅन्ड तयार होतो. ज्या वेळेला तुम्ही नॅन्ड गेट तयार कराल त्यावेळेला इथं जरी आपण नॉट प्लस अँड म्हटलं जातं, पण बेसिकली कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं, अँड गेट फॉलोड बाय नॉट. म्हणजे पहिल्यांदा अँड असेल आणि नंतर नॉट असेल. मग आता त्याचं कन्स्ट्रक्शन जे असेल ते कसं आहे पहा. कन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्यांदा अँड गेट घ्यायचं. मी कन्स्ट्रक्शन दाखवतो व्यवस्थित पहा. पहिल्यांदा काय घेतलं मी, अँड गेट घेतले. त्याची 2 इनपुट्स असतील. हेच आउटपुट, याचं आउटपुट काय येणार आहे, हे जे आउटपुट येईल ते ए अँड बी म्हणजे डॉट इथं येणार आहे. हे झालं नॅन्ड गेट, अँड गेट. आणि त्याच्या पुढं काय करायचं, एक नॉट गेट जोडायचं. म्हणजे इथं जे वाय येईल ते काय येईल, याच्या इनपुटचं कॉम्प्लिमेंट. ह्याचं इनपुट काय, ए डॉट बी, त्याचं कॉम्प्लिमेंट काय येईल, ए डॉट बी, त्याचा बार. हे कम्प्लीट बार जो असेल तो ए डॉट बीला आहे. सो वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. हे झालं बुलियन एक्सप्रेशन ऑफ नॅन्ड गेट. म्हणजे पहिल्यांदा अँड गेट घ्यायचं. म्हणजे इथं पहा, हे जे असेल ते अँड गेट आहे आणि प्लस हे जे असेल ते काय येईल, नॉट गेट. ह्याचं कॉम्बिनेशन मिळून काय होणार आहे, नॅन्ड गेट तयार होणार आहे. आणि हे जे नॅन्ड गेट असेल त्याचं हे बुलियन एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. आता ही 2 गेट्स दाखवण्याची आवश्यकता नसते. जर तुम्हाला सिम्बॉल पाहिजे असेल नॅन्ड गेटचा, तर नॅन्ड गेटचा सिम्बॉल जो असेल तो या पद्धतीने येईल. नॅन्ड गेटसाठी पहिल्यांदा अँड गेट काढायचं. हे 2 इनपुट्स असतील. आणि आता मगाशी जो इथे इन्व्हर्टर होता त्याचा फक्त हा पुढचा पार्ट जो छोटा गोल आहे त्याला बबल असं म्हटलं जातं. हा बबल फक्त काय करायचा, याच्या पुढे चिटकवायचा. म्हणजे पहिलं अँड, हा बबल असेल तो येईल नॉट. सो अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट इज कॉल्ड ॲज नॅन्ड गेट. तर हे येईल वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. हा झाला याचा सिम्बॉल. कशाचं, नॅन्ड गेटचं. आता याचं ट्रूथ टेबल. आता याचं ट्रूथ टेबल पहा कसं केलं जातं. ट्रूथ टेबलला इनपुट्स कोणते, 2 आहेत, ए बी. ही झाली इनपुट्स. आणि इथं आपण काय घेणार आहे, आउटपुट घेणार आहे. हे आउटपुट कोणतं येणार आहे, वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. आता ही इनपुट्स कशा पद्धतीने आहेत पहा. 2 इनपुट्स असल्यामुळं मग सांगितल्याप्रमाणे हे त्याच ऑर्डरने लिहायचे. 0 1 1 0 नंतर 1 1. ही 4 इनपुट्स झाली. 2 इनपुट्स असल्यामुळे त्याचे 4 पॉसिबल इनपुट कॉम्बिनेशन झाले. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर ही जी ती 4 इनपुट झाली. आता काय करायचं, ह्याचं ट्रूथ टेबल लिहू. आता हे काय, वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. म्हणजे काय की ए डॉट बी म्हणजे अँड गेट. अँड गेट जे असेल त्याचं कॉम्प्लिमेंट करायचं. मग काय करायचं, ही जी इनपुट्स असतील तर 0 0 असेल तर अँड गेटमध्ये काय येतं, 0 येतं. त्याचं कॉम्प्लिमेंट इथं किती येईल, 1 येईल. अँड गेटमध्ये 0 1 किती येतं, 0 येतं. त्याचं कॉम्प्लिमेंट किती येईल, 1 येईल. 1 0 1 0 जे असेल ते अँड गेटमध्ये 0 येतं, त्यामुळे इथं किती येईल, 1 1 येईल. आणि अँडमध्ये तुम्ही जर नीट पाहिलं असेल तर 1 1ला फक्त तिथं 1 येत होतं, इथं काय येईल, 0. म्हणजे हे जे ट्रूथ टेबल असेल इट इज नॉट लाईक अँड, म्हणून याला काय म्हटलं जातं, नॅन्ड गेट म्हटलं जातं. तर हे झालं ट्रूथ टेबल. आणि ट्रूथ टेबलवरून तुमच्या एक लक्षात येईल की आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज 0 वेन ऑल ऑफ इट्स इनपुट्स आर ॲट हाय लेवल. म्हणजे जर सगळेच्या सगळे इनपुट्स 1 1 असतील तर आउटपुट किती येतं, 0 येतं. कुठलंही एक इनपुट किंवा सगळी इनपुट 0 असतील तर आउटपुट किती येतं, 1 येतं. हे झालं याचं लॉजिक स्टेटमेंट. हा सिम्बॉल झाला, हे ट्रूथ टेबल. आणि हे जे असेल ते वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. हे झालं याचं बुलियन एक्सप्रेशन. आता नॅन्ड नंतर पुढचं जे गेट आहे डिराइव्ड गेट, तर ते जे गेट आहे ते आहे नॉर गेट. हे 4 नंबरचं गेट झालं. आता आपण जे घेतो ते 5 नंबरचं गेट, ते आहे नॉर गेट. आता नॉर गेट ज्यावेळी तुम्ही स्टडी कराल त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की जसं नॅन्डला आपण पाहिलं होतं, नॅन्डला काय पाहिलं होतं, नॉट प्लस अँड, तसं नॉरसाठी
आपल्याला नॉट प्लस ऑर गेट हे कॉम्बिनेशन घ्यायचं. हा एन आणि हे ऑर मिळून काय होतं, नॉर गेट होतं. जरी इथं नॉट पहिल्यांदा असलं आणि इथं ऑर नंतर असलं तरी ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन असेल, कन्स्ट्रक्शन करताना काय करायचं की पहिल्यांदा ऑर गेट घ्यायचं आणि नंतर नॉट गेट घ्यायचं. म्हणजे कन्स्ट्रक्शन कशी येईल पहा, पहिल्यांदा ऑर गेटचा सिम्बॉल काढू, ए बी, आणि त्याच्या पुढं काय करायचं, नॉट गेट टाकायचं. ऑरचं आउटपुट काय येईल इथं, ए प्लस बी प्लस हे लॉजिकल ऑर आहे. आणि इथं काय करायचं आपल्याला, वाय इज इक्वल टू हे जे इनपुट असेल ए प्लस बी हे कशाचं आहे, नॉटचं इनपुट आहे. हे नॉटचं इनपुट काय होईल इथं, कॉम्प्लिमेंट होईल. म्हणून वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार किंवा ए ऑर बी कॉम्प्लिमेंट, हे झाल्याचं बुलियन एक्सप्रेशन. हे वाचताना कसं वाचायचं पहा, वाय इक्वल्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए लॉजिकल ऑर विथ बी. म्हणजे ए प्लस बी हे झालं ऑर गेट, त्याचं कॉम्प्लिमेंट जे असेल ते काय असेल, याचं आउटपुट असेल. आता मगाशी जसं नॅन्डला आपण सांगितलं की पहिल्यांदा ऑर गेट होतं नंतर नॉट होतं, म्हणजे हे झालं नॉर गेट. ह्याचा सिम्बॉल हा असा दाखवण्याची काही आवश्यकता नसते. तर काय करायचं, पहिल्यांदा ऑर गेट दाखवायचं. ही दोन इनपुट्स, ए हे दुसरं इनपुट बी, आणि फक्त बबल दाखवायचं. बबल कोणता, हा नॉट गेटचा, म्हणजे ऑर फॉलोड बाय नॉट गेट. हे जे असेल ते काय होईल, नॉर गेट होईल. आणि याचा आउटपुट लिहिताना वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार, हे झालं याचं सिम्बॉल. हा याचा सिम्बॉल झाला. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. ठीक आहे. आता आपण याचं ट्रूथ टेबल पाहू. ट्रूथ टेबलमध्ये कसं येईल पहा, दोन इनपुट्स त्यामुळे ए बी, इथे येईल वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हे इनपुट्स आहेत आणि हे जे असेल ते काय आउटपुट आहे. आता पहा, लॉजिकल इनपुट्स दोन असल्यामुळं त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स हे चार, हे नीट लक्षात ठेवून घ्या आणि ह्याच ऑर्डरने लिहायचे, म्हणजे काय होतं, चुकत नाही ते. 0 0 0 1 0 0 0 1 1 0 1 1, हे बायनरी 0 1 2 आणि 3. तर पहा, ऑर गेटला 0 0 काय होतं, तर 0 होतं. इथं काय करतो आपण, ऑर गेटचं कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे ऑर गेटला 0 0 0 होतं, त्यामुळे इथं किती येईल, 1 येईल. 0 1ला तिथं 1 येत होतं, कोणतं, ऑर गेटसाठी. इथं मात्र काय येईल, 0 येईल. 1 0ला ऑरमध्ये 1 येत होतं, इथं काय येईल, 0 येईल. आणि 1 1ला सुद्धा तिथं 1 येत होतं, इथं काय येईल, 0 येईल. म्हणजे नॉर गेट जर तुम्ही घेतलं तर नॉर गेटमध्ये आउटपुट हे हाय कधी येतं, त्याचं लॉजिकल स्टेटमेंट कसं लिहिल, द आउटपुट ऑफ नॉर गेट इज हाय ओनली इफ ऑल ऑफ इट्स इनपुट्स आर ॲट लो लेवल. म्हणजे जर त्याची सर्व इनपुट 0 असतील तरच काय येतं, आउटपुट हाय येतं. अदरवाईज काय येतं, कुठलंही एक इनपुट हाय असेल तर आउटपुट काय येतं, लो येतं. तर हे झालं ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. म्हणजे आत्ता आपण दोन गेट्स पाहिली. ही जी गेट्स आहेत त्यातलं पहिलं होतं नॅन्ड गेट अँड फॉलोड बाय नॉट. आता जे दुसरं गेट पाहिलं ते होतं नॉर गेट, ते काय घेतलं होतं, ऑर फॉलोड बाय नॉर गेट. आता याच पद्धतीनं आणखी दोन गेट्स आहेत, ते आपण डिराईव्ह केलेले असतात. आता ती डिराईव्ड गेट्स कोणते आहेत पहा. ती जी डिराईव्ड गेट्स आहेत त्यातलं पहिलं जे आहे ते 3 आणि 2 5 झाले, हे 6 नंबरचं गेट. त्याला म्हणतात एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, किंवा त्याला दुसरं नाव आहे एक्सऑर गेट. हे जे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट असेल त्याचा सिम्बॉल पहिल्यांदा, त्याचा सर्किट सिम्बॉल जो असेल तो या पद्धतीनं दाखवला जातो. ही दोन इनपुट्स दाखवले जातात, ए आणि बी. हे जे असेल ते असेल वाय इज इक्वल टू. आता इथं आपण काय करतो आहे, हे गेट कोणतं आहे, ऑर गेट आहे, त्यामुळे इथं
इथं आपण एक्सक्लुझिव्ह ऑर वापरतोय. एक्सक्लुझिव्ह ऑर असेल तर त्यामुळे इथं सिम्बॉल काढताना हा ऑर गेटचाच काढायचा. फक्त हा एक्सक्लुझिव्ह असल्यामुळं हा जो सिंगल आर्क आहे त्याच्याऐवजी काय करायचं, हा डबल आर्क घ्यायचा. आणि हे दोन इनपुट्स आहेत. ऑरला आपण एकच आर्क घेत होतो, इथं मात्र काय करायचे, दोन आर्क घ्यायचे. आणि सो वाय इज इक्वल टू, आता याचं आउटपुट एक्सक्लुझिव्ह ऑर गेट असल्यामुळं जर ऑर गेट असेल तर आपण आउटपुट काय लिहितो तो ए प्लस बी लिहायचो. पण इथं आपण काय करतो, एक्सक्लुझिव्ह ऑर. ते जे गेट आपण पाहिलं होतं ते होतं इन्क्लुझिव्ह ऑर. एक्सक्लुझिव्ह ऑरला काय करायचं, हे जे तुम्ही बुलियन एक्सप्रेशन लिहिणार आहे ए प्लस बी, तर हा जो प्लस साईन आहे याला काय करायचं, सर्कल करायचं. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ ॲन एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. हे काय बुलियन एक्सप्रेशन आहे कोणत्या गेटचं, एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं. ही दोन इनपुट्स आहेत ए आणि बी. आता ह्याचं ट्रूथ टेबल, आता ह्याचं ट्रूथ टेबल पहा कसं येईल ते. इनपुट जे असतील ते आपण इथं लिहिणार इनपुट्स. इथं आपण काय करणार आहे, आउटपुट लिहिणार आहे. इनपुट्स दोन इनपुट्स आहेत त्याच्यामुळे त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती लिहिणार आहे, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता ही जी दोन इनपुट्स आहेत ते पहा. एक्सक्लुझिव्ह ऑर गेट पहिल्यांदा काय करायचं, ऑरला 0 0 असेल तर 0 यायचं, 0 1 असेल तर 1 यायचं, 1 0 असेल तर 1 यायचं. आणि ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट्स 1 1 असेल तर तिथं 1 यायचं. तिथं शब्द आपण वापरला होता इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह याचा अर्थ काय की दोन्ही इनपुट्स हाय असतील तर. पण इथं आपण शब्द वापरतोय कोणता, एक्सक्लुझिव्ह. आणि म्हणून दोन्ही इनपुट्स जर 1 असतील तर मात्र आउटपुट इथं काय येतं, 0 येतं. हा फरक आहे इन्क्लुझिव्ह ऑर गेट आणि एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा. इन्क्लुझिव्ह ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट्स 1 1 असतील तर आउटपुट 1 राहतं. पण एक्सक्लुझिव्ह ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट जर 1 1 असेल तर आउटपुट 0 राहतं. हे झालं ट्रूथ टेबल. हे ट्रूथ टेबल कशाचं आहे, एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं. एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं हे ट्रूथ टेबल. आता ह्याच्यामध्ये काय होते पहा की दोन्ही इनपुट सेम असतील, एक तर ते 0 असू द्या किंवा 1 असू द्या. दोन्ही इनपुट 0 असतील तर आउटपुट काय येतं, 0 येतं. पण दोन्ही इनपुट जे असतील ते अपोजिट असतील, म्हणजे 0 1 असतील किंवा 1 0 असेल तर आउटपुट काय येतं, 1 येतं. याचा अर्थ इफ इनपुट्स आर डिफरंट देन अँड देन ओनली द आउटपुट ऑफ एक्सक्लुझिव्ह ऑर गेट इज हाय. म्हणजे जर इनपुट वेगवेगळी असतील तरच आउटपुट 1 येईल, अदरवाईज काय येतील, इनपुट जर सेम असतील तर आउटपुट 0 येईल. तर हे झालं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. हा त्याचा सिम्बॉल, हा जो आहे तो सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल काय, वाय इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी. हे झालं त्याचं बुलियन एक्सप्रेशन. आणि हे जे टेबल आहे ते काय झालं, ट्रूथ टेबल झालं. तर हे डिराइव्ड गेट झालं एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढचं गेट घ्यायचं आहे आणि ते आहे एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. नेक्स्ट गेट जे आहे ते 7 नंबर, एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. त्याला एक्स नॉर असं म्हणतात, एक्स नॉर गेट. आता हे गेट कसं असतं पण हे एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर सेम आहेत, फक्त एकच त्याच्यामध्ये फरक आहे. पहिल्यांदा काय करा, एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा सिम्बॉल काढा. ही दोन इनपुट्स, हे जे असेल ते त्याचं आउटपुट. ते आपण मगाशी एक्सक्लुझिव्ह ऑर गेटला काय घेतलं होतं, ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी. आता फक्त फरक काय केलं आहे पहा, मगाशी आपण एक्स ऑर म्हणत होतो, आता एक्स नॉर म्हणतोय. आता एक्स नॉर याचा अर्थ काय होतं की इथं आपण काय केलं, ऑरच्या ऐवजी नॉर घेतलं म्हणजे नॉट गेट येणार. तर हा जो एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा सिम्बॉल आहे ह्याच्या आउटपुटला काय करा, एक बबल काढा. सो दिस बबल रिप्रेझेंट्स नॉट गेट. म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट फॉलोड बाय नॉट गेट इज कॉल्ड ॲज एक्स नॉर गेट. तर हे जे असेल ते एक्स नॉर गेट, ह्याचा झाला सिम्बॉल. दिस इज द सिम्बॉल ऑफ एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. आणि हे जे इथं लिहिलं आहे वाय इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी, आणि त्याचं काय केलं, ह्या नॉट गेटमुळे काय होणार आहे,
कॉम्प्लिमेंट होणार आहे. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ एक्स नॉर गेट. वाय इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर बी अँड इट्स कॉम्प्लिमेंट. हे वाचताना वाय इक्वल्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी असं रीड करायचं. आता याचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल एक्सक्लुझिव्ह ऑरच्या बरोबर अपोजिट. हे दोन इनपुट्स ए बी, इथं येईल आउटपुट. हे आउटपुट काय येईल? वाय इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी त्याचं कॉम्प्लिमेंट. आता पहा, पुन्हा नेहमीप्रमाणे 4 कॉम्बिनेशन्स लिहा. ही कॉम्बिनेशन्स याच पद्धतीनं लिहायची. मी परत सांगतो. एक्सक्लुझिव्ह ऑरला काय होतं? 0 0 असेल. एक्सक्लुझिव्ह ऑरला 0 0 असेल तर 0 येतं, इथं येतं 1. 0 1ला एक्सक्लुझिव्ह ऑर 1 होतं, इथं येतं 0. 1 0ला एक्सक्लुझिव्ह ऑर होता 1, इथं येतं 0. आणि 1 1ला एक्सक्लुझिव्ह ऑर 0 यायचा, इथं येतं 1. म्हणजे पहा, मगाशी एक्सक्लुझिव्ह ऑरचं काय आलं होतं? 0 0 0 1 1 0 आणि 1 1ला. तर ते काय आलं? 0 1 1 0. त्याचं बरोबर कॉम्प्लिमेंट उलटं होईल. 1 0 0 1. तर हे जे ट्रूथ टेबल आहे ते या पद्धतीनं होईल. एक्सक्लुझिव्ह नॉर गेटचं जे ट्रूथ टेबल असतं ते एक्सक्लुझिव्ह ऑरच्या बरोबर अपोजिट असतं. इथं काय आलेलं आहे? 1 0 0 1. आणि एक्सक्लुझिव्ह ऑर्डरला काय आलेलं आहे? 0 1 1 0. म्हणजे हे जे आउटपुट आहे ते कशाचं आहे? एक्स ऑरचं आहे. बरोबर आहे. आणि एक्स नॉरचं जर आपण इथंच लिहिलं, मी इथंच लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर एक्स नॉरचं जे आउटपुट असेल ते जर लिहिलं तर 0 0ला एक्स ऑरला 0 आलं आहे, इथं काय येईल? 1 येईल. 0 1ला इथं 1 आलं, इथं काय येईल? 0 येईल. 1 0ला इथं 1 आलं, इथं काय येईल? 0. आणि 1 1ला इथं 0 आलं, इथं काय येईल? 1 येईल. तर हे अशा पद्धतीनं एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर गेटचं ट्रूथ टेबल राहील. ते दोन्ही एकमेकाला काय आहेत? अपोजिट आहेत. तर ही 7 गेट्स जे आहेत तर ते आपल्याला पूर्णपणे हा जो टॉपिक आहे आपला फ्लिप फ्लॉप त्याच्यामध्ये लागणार आहेत. तर त्याची रिव्हिजन मी आत्ता घेतलेली. हा पार्ट बराचसा आपला कुठं कव्हर झालेला आहे SYBSCमध्ये. तर याच्यामध्ये आपण आता कोणकोणते गेट्स पाहिले ते एकदा मी परत रिवाईज करतो. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलेत गेट्स पहा. बेसिक गेट्स पाहिले अँड, ऑर आणि नॉट. त्याच्यामध्ये अँड गेटमध्ये आपण काय पाहिलं? हा त्याचा सिम्बॉल, हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन, हे त्याचं ट्रूथ टेबल. तसंच दुसरं गेट पाहिलं ऑर गेट. हा त्याचा सिम्बॉल, हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन आणि हे जे असेल त्याचं ट्रूथ टेबल. तिसरं बेसिक गेट पाहिलं नॉट गेट. हे जे नॉट गेट असेल तर हा त्याचा सिम्बॉल आहे आणि हे त्याचं ट्रूथ टेबल आहे. ही 3 बेसिक गेट्स आहेत. ही जी 3 बेसिक गेट्स आहेत त्याच्यापासून आपण काय केलं? काही गेट्स डिराईव्ह केले. आणि हे जे गेट्स डिराईव्ह केले ते त्यातलं पहिलं जे गेट होतं ते होतं नॅन्ड गेट. नॅन्ड गेट कसं केलं जातं? अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट. हा त्याचा सिम्बॉल येईल. काय करायचं? अँडच्या पुढं बबल टाकायचं म्हणजे तुम्हाला नॅन्ड गेट मिळेल. हे त्याचं ट्रूथ टेबल येईल. त्याच्यानंतर पुढचं जे गेट पाहिलं होतं ते होतं नॉर गेट. नॉर गेट कसं तयार केलं जातं? अँड गेट फॉलोड बाय नॉट गेट, ऑर गेट फॉलोड बाय नॉट गेट म्हणजे होईल नॉर गेट. हा त्याचा सिम्बॉल, हे त्याचं ट्रूथ टेबल. आणि आणखी 2 गेट्स पाहिले होते एक्स ऑर आणि एक्स नॉर. तर त्याच्यातलं एक्स ऑरचं जे गेट पाहिलं होतं ते आपण या पद्धतीनं पाहिलं होतं. हा त्याचा सिम्बॉल आहे वाय इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह ऑर विथ बी. हे झालं एक्स ऑरचं आउटपुट. एक्स ऑरच्या आउटपुटमध्ये काय? जर सेम इनपुट्स असतील तर आउटपुट काय येतं? 0 येतं. आणि एक्स नॉर जे पुढचं गेट आपण पुढचं पाहिलं होतं एक्स नॉर, ते गेट कसं असतं? फक्त याच्या पुढं काय करायचं? एक बबल टाकायचं. बबल टाकलं की कोणतं गेट तयार होईल? एक्स नॉर गेट. आणि ह्याचं आउटपुट काय असेल? याच्या अपोजिट. कारण आपण पुढं काय टाकलेलं आहे? नॉट गेट टाकलेलं आहे. त्यामुळं
इथं 0 असेल तिथं 1 येईल, 1चं 0 येईल, 1चं 0, 0चं 1. तर ही बेसिक गेट्स आहेत की जी आपल्याला फ्लिपफ्लॉपमध्ये बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काय करायचे, वापरायचे. तर आज इथं आपण थांबू. हा जो पार्ट आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ही जी ट्रूथ टेबल असेल ती तुम्हाला फ्लिपफ्लॉप, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे काउंटर्स, ही जी 2 टॉपिक्स आहेत. हा जो पार्ट येतो तो बेसिकली डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधला येतो. त्याच्यामध्ये हे अत्यंत उपयुक्त आहेत. हे जर गेट्स त्याचे ट्रूथ टेबल जर तुमची लक्षात नसतील किंवा तुम्हाला जर ती समजली नसतील तर पुढचं फ्लिपफ्लॉप येणार नाही, फ्लिपफ्लॉप आलं नाही तर काउंटर्स येणार नाहीत, काउंटर्स आले नाही तर रेजिस्टर्स येणार नाही. म्हणजे पुढचा कुठलाच पार्ट येणार नाही, कारण हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं मॅथमॅटिक्समध्ये ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन आणि डिव्हिजन हे बेसिक असतं, ते आल्याशिवाय पुढचं मॅथमॅटिक्सचं पार्ट येत नाही. तसं इथं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर तुम्हाला लॉजिक गेट समजली नाहीत तर पुढचं कुठलंही त्याचं बिल्डिंग जे ब्लॉक्स आहेत किंवा जे सर्किट्स आहेत ते समजणार नाहीत. त्यामुळं पुढच्या लेक्चरच्या वेळेला ही जी ट्रूथ टेबल असेल ती व्यवस्थित स्टडी करून घ्या. तर आज आपण इथं थांबू. थँक्यू.